हॅलो एव्हरीवन, तुम्ही कधी वाफवलेल्या मिरचीचे लोणचे ट्राय केले आहे का? इन्स्टंट लोणच्याची रेसिपी आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. लोणच्यासाठी लागणारा मसाला पण आपण घरी करणार आहे, तर स्किप न करता शेवटपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. लोणच्यासाठी आपण घेतलेले आहे पोपटी मिरच्या, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. याला आपण वाफवणार आहे, तर देठासकटच आपल्याला मिरची वाफवायची आहे. जर मिरचीला अशा पद्धतीचे काही डाग वगैरे असेल तर ही मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे. मी अशा पद्धतीने मिरची वाफवून घेणार आहे. मस्त नरम होईपर्यंत तुम्ही तुमच्या सोयीने मिरची वाफवून घ्यायची आहे. एक नंबर रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आता आपण करणार आहे लोणच्यासाठी मसाला तयार. त्यासाठी आपण तव्यावर घेतलेला आहे 2 चमचे सोप, 1 ते 1.5 चमचे घ्यायचा आहे आपल्याला मोहरी. आपण जे नॉर्मल फोडणीत घालतो ती मोहरी घ्यायची आहे. 1 चमचा घेणार आहे आपण येल्लो मोहरी, म्हणजे पिवळी मोहरी घ्यायची आहे. आणि 1 चमचा घेणार आहे आपण साबुत धनिया, म्हणजे अख्खा धनिया घ्यायचा आहे. 1 चमचा घ्यायचा आहे आपल्याला जिरं. हे 5 इन्ग्रेडियंट्स तव्यावर आपल्याला मंद आचेवर मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे. यामधला आपल्याला ओलसरपणा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि खमंग मस्त स्मेल सुटेपर्यंत भाजवायचा आहे. अर्धा भाजला गेला की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मेथी दाणा टाकायचा आहे. त्याला पण छान मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे, छान खरपूस करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मंद आचेवर ही प्रोसिजर करायची आहे, नाहीतर आपलं हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते जळू शकतात, करपू शकतात. अशा पद्धतीने मी कापड टाकून घेतलेलं आहे. आता लोणच्यासाठी वापरणार आहे मी 5 लिंब. ज्या लिंबाला डाग नाही आहे त्याच्या लिंबाचा वापर करायचा आहे आपल्याला. त्याला पाण्याने स्वच्छ धुवून मस्त कोरडे करून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहे कापडाने. इकडे आपण तव्यावर टाकलेले इन्ग्रेडियंट्स पण छानपैकी भाजले गेले होते, त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता आपल्याला छानपैकी गार करून घेणार आहे, लगेच मिसळून काढायचं नाही आहे. आता आपण करणार आहे का एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी तेल गरम करायचं आहे. तर मी तडका पॅनमध्ये अशा पद्धतीने तेल गरम करून घेणार आहे. मस्त धुवाधार तेल गरम करायचं आहे आपल्याला. आता आपल्याकडे मिरची पण छानपैकी वाफवल्या गेली होती. आता ही जी मिरची आहे आपण कपड्यावर टाकून घेणार आहे. याला पूर्ण गार करायची आहे आपल्याला. यामधला पूर्ण ओलावा आहे तो निघून जातो आणि मस्त कोरडी कोरडी मिरची तयार होते. मस्त कपड्यावर टाकून घ्यायची आहे आणि याला पूर्ण आपल्याला कोरडं करायचं आहे, थंडगार करायचे आहे. इकडे बघा तेल पण छान धुवाधार गरम झालं होतं. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 10-12 लवंग आणि मिरे. त्याला मस्त तडतडू द्यायचं आहे. सगळं तयार झालेले आहे. आपल्याला तेल पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. जे इन्ग्रेडियंट्स आपण तव्यावर भाजले होते ते मिक्सरच्या भांड्यावर टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. मस्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे याला. आता लगेचच वळूया आपल्या रेसिपीकडे, म्हणजे आपल्या लोणच्याकडे. बघा ही छानपैकी मिरच्या पण मस्त कोरड्यापट झाल्या होत्या. आता करणार आहे आपण याच्यात देठ काढून घ्यायचे आहे. जर सुरुवातीला आपण देठ काढून वाफवले असते तर त्यामध्ये पाणी गेलं असतं, त्यामुळे आपण देठ काढायचे ना, तसेच वाफवायचे होते. नंतर आपण याला देठ काढून घ्यायचे आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे लोणच्या म्हणजे जे मिरचीला आहे ते आपल्याला शेप द्यायचे. तर मी या पद्धतीने कट करून घेणार आहे. तुम्हाला जर आणखी मोठी लहान पाहिजे असेल तर तुम्ही तशा पद्धतीने मिरची कट करून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, आपलं लोणचं जे आहे ना मिरची आहे ते मस्त नरमगार होते. बघा आता मी करणार आहे 3 लिंब घेणार आहे, त्याला अशा पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे. आणि 2 लिंब मी अशा पद्धतीने हाफ कट करून घेतलेलं आहे. छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून लिंब आहे मी ते मिरचीमध्ये टाकून घेणार आहे. 2 लिंबाचं मी त्यामध्ये ज्यूस म्हणजे लेमन ज्यूस टाकणार आहे, रस टाकणार आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ, हळद, तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि आपण जे मसाला तयार केला होता लोणच्याचा ते मी अख्खा चक्का टाकणार आहे. खूप स्वादिष्ट आणि हेल्दी मसाला आहे तो. बघा आता टाकायचं आहे आपल्याला तेल. पूर्णपणे गार झालेलं असलं पाहिजे, ते पूर्ण गार झालेलं तेल टाकायचं आहे मिरे आणि लवंगासहित. आता हे सर्व इंग्रेडियंट्स छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. थोडं माझं तेलाचं प्रमाण कमी झालं होतं, नंतर मी यामध्ये अर्धी वाटी तेल आणखी गरम करून टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला एकंदरीत 1.5 वाटी तेल लागते. बघा मस्त मिक्स करायचं आहे. इतका सुंदर स्मेल सुटलेला आहे, खायला इतकं भन्नाट लागतं लोणचं. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जबरदस्त रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्हाला लोणचं कसं वाटलं ते. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 ते 2 चमचे साखर. तुम्हाला जर साखर नसेल टाकायची आहे तुम्ही स्किप करू शकता, पण टाकलं तर खूप चांगलं होईल. किंवा तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळही टाकू शकता. सर्व मस्त मिक्स करायचं आहे आणि हे लोणचं आपल्याला भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे, कारण सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी गार झालेले होते. इन्स्टंट तुम्ही लगेचच खाऊ शकता आहे, याला मुरवायची पण आवश्यकता नाही आहे, कारण की आपण मिरची जी आहे ती वाफवलेली आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.